नमस्कार, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण बॅक साइड डिझाइन बघणार आहोत। तर त्यासाठी इथे बॅक साइड कटिंग करून घेतलेली आहे। तर गळा तुम्ही बघू शकता कसा कट केलेला आहे। आणि आता आपण पूर्ण बॅक साइडला एकदा शिलाई टाकून घेऊ। तर इथे अगोदर गळ्याला शिलाई टाकायची आहे। ब्लाउजच्या सरळ साइडने अस्तर ठेवून ही शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला। नंतर ब्लाउज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। अर्धा इंच मधलं अर्ध अंतर सोडून ही आपल्याला गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। आता खालच्या साइडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे। आता हा आतला गळा पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला। गळा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायचा आहे, त्यामुळे हे कट द्यायचे आहेत इथे। आता ब्लाउज सरळ करून घेऊ। आता इथे गळ्याला शिलाई द्यायची आहे। खालच्या साइडने सुद्धा एक शिलाई द्यायची आहे। आता इथे साइडने सुद्धा आपल्याला बॅक साइडला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचा हा ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे। बॅक साइड सर्व शिलाई टाकून रेडी झालेली आहे। आता टक्स टाकून घेऊया। टक्स टाकून झालेले आहे दोन्ही साइडने। आता इथे ही पट्टी घेतलेली आहे, तर पट्टीची रुंदी दाखवते मी। इथे 2 इंच घेतलेली आहे आणि याला फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे। आता ही पट्टी आपल्याला सुई दोऱ्याच्या साहाय्याने सरळ करून घ्यायची आहे। शिलाई पूर्ण आतल्या साइडला घालायची आहे। आता ही पट्टी आपली रेडी झालेली आहे। तर आता याला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत एक साइडने। सर्व प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे एक एक करून छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत। तर इथे आता ही फ्रिल डिझाइन आपली तयार आहे।
तर इथे आता गळ्याला इथे खाली सरळ रेषा ओढून घेणार आहे दोन्ही साईडने, म्हणजे आपल्याला जोडण्यासाठी सोपं होईल. आणि आता इथून जोडून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने फ्रिल लावून झालेली आहे. तर आता इथे लेस लावून घ्यायची आहे बघा. डबल शिलाई टाकून घ्यायची आहे लेसला. खालच्या साईडने सुद्धा एक लेस लावून घ्यायची आहे. आता इथे हे चौकोनी कपडे घेतलेले आहेत मी 2 ते 2.5 इंच घेतलेले आहे बघा हे दोन्ही साईडने. आणि याला आता फोल्ड करायचं आहे. 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा फोल्ड केले. आणि हा जो कोपरा दिसतो तो सरळ कट करून घ्यायचा आहे 3 वेळा फोल्ड केल्यानंतर. आणि याला सुई दोऱ्याने आता प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. असेच आपण बाकी सुद्धा सर्व पाकळ्या बनवून घेणार आहोत. आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर फूल बनलेलं आहे आपल्या इथे. आणि आता हे ब्लाऊजवरती आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. भरपूर धागे टाकून हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. आणि आता इथे छोटंसं बटन सुद्धा बनवून घेतलेलं आहे कपड्याचंच या. आणि आता हे सुद्धा या फ्लॉवरवरती आपल्याला पॅक करायचे. हे सुद्धा व्यवस्थित धागे टाकून फिटिंगमध्ये पॅक करून घ्यायचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.